उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत। असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी माहिती समोर येते आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम बरं का, ती चालल्यात नाराज। नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाहीये। ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले। ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या। या नाराज सेनेवरती तुम्ही काय लक्ष देताय? पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला, याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं, जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? एका विशिष्ट काळानंतर एक सक्षम नेतृत्व, दिशा पक्षाला, संघटनेला देणं, संघटनेशी नेत्याचं किती आपुलकी किंवा संवाद आहे, हे सगळं एकदा पाहिलं तर मला वाटतं शेवटी कुठंतरी एका मर्यादेनंतर भ्रमनिरास्त नक्की कार्यकर्त्यांचाही होतो। मला असं वाटतं कदाचित हे आता तुमच्याकडनं कळलं, पण मला असं वाटत नाही की ते काही होऊच शकत नाही असं नाही, कदाचित होऊही शकतं। एकनाथ शिंदेजी यांनी जे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना घेतलेले पॉझिटिव्ह निर्णय आणि निर्णय घ्यायला पाहिजे, बघतो करतो याच्यापेक्षा तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास दाखवून की हे पक्षप्रमुख हे चांगल्या पद्धतीने कामं करू शकतात, या दृष्टीने इन्कमिंग सुरू झालेलं आहे। आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही, परंतु याच्या सर्व जे काही चाललंय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत। हे चर्चा नेहमीची आहे, ही चर्चा होत राहणार। सत्ता आहे आणि सत्तेतील लोक ही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी। त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे आणि आज तरी परिस्थिती तशी कुठेही दिसत नाही। आता वेळ झाली।